स्ट्राईकला आहे शिवम, नॉन स्ट्राईकला आहे तेजस. एक धडाकेबाज सलामी जोडी. हॅलो. पाहूया संघाच्या वतीनं पहिलं शतक घेऊन येतोय जनार्दन उर्फ जेडी. मारा करणार आहे तो शिवम. सुरेख चेंडू, सुरेख पटकावलाय चेंडू, मागे क्षेत्ररक्षक. शिवमच्या बॅटमधून निघालेला पहिला बॉल. नो बॉल. पंच नो बॉल असल्याची खूण करतायत. फ्री हिट. शिवम स्वतःचं खातं ओपन करतोय 7 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू, चेंडू दयानंद सर कुठे आहेत? हॅलो हॅलो. सुरेख असा चेंडू मारलेला सीमा रेषा पार षटकार. दुसरा बॉल आहे ना. शिवम यांचा दुसरा चेंडू. बघूया शिवम आपल्या संघासाठी काय करत आहेत. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे शिवम यांची. बघूया जितेंद्र यांचा उर्फ जेडी यांचा पुढचा चेंडू शिवम यांच्यासाठी काय करत आहेत शिवम. सुंदर असा टोलवलेला चेंडू. बघूया काय होत आहे त्या. मला वाटतं झेल सुटतोय. 2 धावा आपल्या संघासाठी. शिवम यांच्याकडून थोडासा मिस झालेला चेंडू. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे ती शिवम यांची आपल्या संघासाठी. जितेंद्र यांचा पुढचा चेंडू शिवम यांच्यासाठी. बघूया शिवम आपल्या संघासाठी काय करत आहेत. खूपच असा चेंडू मारलेला सीमा रेषा पार चौकार. 4 धावा मिळत आहेत आपल्या संघासाठी. शिवम यांच्या बॅट मधून येत आहे 4 धावा. मॉडेल संघाची धाव संख्या होत आहे ती 19. जितेंद्र यांचा पुढचा चेंडू शिवम यांच्यासाठी. शिवम यांनी मारलेला चेंडू. बघूया काय होत येत आहे. मला वाटतं सुंदर असा झेल पकडलेला आणि शिवम बाद होत आहेत. सुंदर अशी खेळी करून जात आहे आपल्या संघासाठी शिवम. आवाज कमी करा थोडा माईकचा. आवाज हॅलो. हा हॅलो 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 हॅलो. बॅट्समन नेम विकास. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत विकास. जेडी यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. शिवमची जागा घेण्यासाठी येत आहे तो विकास. जितेंद्र यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. सुंदर असा टोलवलेला चेंडू. बघूया पुन्हा एकदा झेल बाद होत आहे की 2 धावा पूर्ण. 2 धावा मॉडेल संघाची धाव संख्या होत आहे ती 21. शेवटचा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू जितेंद्र यांचा विकास यांच्यासाठी. बघूया विकास आपल्या संघासाठी काय करत आहेत. जितेंद्र 4-5 रनांचा पावलाप घेऊन सुंदर असा टाकलेला बॉल निर्धाव जात आहे विकास यांच्यासाठी. धाव संख्या होत आहे ती 21. पहिलं शतक पूर्ण मॉडेल या संघाचं.
हॅलो हॅलो. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे आपल्याला, थोडं स्पीड घ्यायचं आहे. पंच थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. हॅलो हॅलो. दुसरं शतक घेऊन आता येते. अवजित संघासाठी दुसरं शतक घेऊन येत आहेत ते अवजित. बघूया अवजित आपल्या संघासाठी काय करत आहेत. अभिजित संघाचं दुसरं शतक घेऊन येत आहेत ते अभिजित. फलंदाज आहे तो तेजस. मूर्तिमान पण कीर्ती. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहेत तेजस. मॉडेल संघाचा धडाके फलंदाज तेजस. बघूया अवजित यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. अवजित यांचा पहिला चेंडू बघूया तेजस यांच्यासाठी. 4-5 रनांचा पावलप घेऊन चाललेत ते अभिजित. तेजस यांच्यासाठी सुंदर असा मारलेला पंच. हॅलो. सीमा रेषा पार षटकार. तेजस यांच्या बॅटमधून निघालेला पहिला चेंडू सीमा रेषा पार षटकार. पहिला चेंडू. दुसरा चेंडू टाकलेला आहे तो तेजस यांच्यासाठी. सुरगासा टोललेला. एकदा पूर्ण. मॉडेलची धाव संख्या होत आहे ती 28. धाव संख्या होते ती 28. अवजित यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. बघूया विकास हे काय करत आहेत आपल्या संघासाठी. सुंदर असा टोलवण्याच्या नादामध्ये चेंडू डॉट जातोय. बघूया रनआउटची संधी आहे. मला वाटतं पंच लेगबायचा इशारा देऊन एकदा पूर्ण कलवण्यात येत आहे. अवजित यांचा पुढचा चेंडू तेजस साठी. बघूया तेजस काय करत आहे आपल्या संघासाठी. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. मला वाटतं पंच व्हाईटचा इशारा करत आहेत. हॅलो हॅलो. बघूया अवजित यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. सुंदर असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा घेत आहेत आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण. दुसरी धावी कंप्लीट झालेली आहे. 2 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या होत आहे ती 32. बघूया तेजस यांचा पुढचा चेंडू काय करत आहे तेजस. हो सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. डॉट मिस होतोय. शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातील. बघूया तेजस काय करत आहे आपल्या संघासाठी. सुंदर तेजस फलंदाजी करत आहे. अवजित यांचा शेवटचा चेंडू. हो सुंदर असा पटकावलेला चेंडू. मला वाटतं सीमा रेषा पार षटकार. तेजस यांच्या बॅटमधून निघालेला षटकार. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत तेजस. मॉडेल या संघाची धावसंख्या होत आहे ती 38.
शतकातील 2 शतक पूर्ण. धावसंख्या होत आहे ती 38. तिसरा शतक घेऊन येत आहे ते विशाल. बघूया आपल्या संघासाठी काय करत आहे विशाल. फलंदाज विकास. सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे ती मॉडेल या संघाची. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. बघूया विशाल आपल्या संघासाठी काय करत आहेत. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे फटाफट. विशाल यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. विकास रेडी. विशाल सुंदर असा टाकलेला चेंडू. मला वाटतं डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी चालू आहे विशाल यांची. विशाल यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. सुंदर असा चेंडू. मला वाटतं पंच नो देत आहेत. नो चेंडू. फ्री हिट. मॉडेल या संघाची धावसंख्या होत आहे 40. विशाल यांचा पुढचा चेंडू घेऊन येत आहे. विशाल पुढचा चेंडू घेऊन येत आहे तेजस साठी. बघूया तेजस काय करत आहेत. विशाल यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. बघूया तेजस तयार. बघूया तेजस खूपच सुंदर असा मारलेला षटकार. सीमा रेषा पार षटकार. सुंदर फलंदाजी चालू आहे ती तेजस मांडवकर यांची मॉडेल या संघासाठी. खूपच चांगली फलंदाजी करत आहे तेजस. मॉडेल या संघाची धावसंख्या होत आहे ती 46. संघाची वाढती धावसंख्या होत आहे ती 46. बघूया विशाल यांचा पुढचा चेंडू घेऊन येत आहे तेजस. खूपच भारी फलंदाजी चालू आहे तेजस यांची. ओ खूपच ब्लॉक होल टाकलेला चेंडू. मला वाटतं पंच LBW नसल्या विकेट. विकेट पंच 1 मिनिट पंच. LB विकेट नसल्यामुळे तेजस वाचलेला आहे. नाबाद राहिलेले आहेत तेजस LBW नसल्यामुळे. विशाल यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. विशाल यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. खूपच ब्लॉक होल टाकलेला चेंडू. बघूया किती धावसंख्या मिळत आहेत आपल्या संघासाठी. 1 धाव पूर्ण. फंबल झालेले आहेत. मॉडेल या संघाची धावसंख्या होत आहे ती 47. शेवटचे 2 चेंडू बाकी. तिसऱ्या शतकातील विशाल यांचा. बघूया विशाल यांचा पुढचा चेंडू विकास यांच्यासाठी. सुंदर असा टाकलेला चेंडू. थोडस मिस झाल्यामुळे विकासानं काही जमलेलं नाही. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विकास यांच्यासाठी. बघूया विकास हे काय करत आहे आपल्या संघासाठी. सुंदर टाकलेला चेंडू. मॉडेल या संघाची धावसंख्या होत आहे ती 47. 3 शतक पूर्ण.
शेवटचं शतक बाकी. तेजस मांडवकर खूपच अशी चांगली फलंदाजी करतायत. फोर्टी सेवन. शेवटचं शतक अभिजित घेऊन येते आपल्या संघासाठी. बघूया तेजस मांडवकर यांच्यासाठी. खूपच चांगली बॅटिंग करतायत आपल्या संघासाठी तेजस मांडवकर. अभिजित यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. बघूया चौथ्या शतकातील पहिला चेंडू तेजस यांच्यासाठी. अभिजित यांचा सुंदर असा मारलेला चेंडू. मला वाटतं पंच नो देत आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धावी पूर्ण. मॉडेल या संघाची धाव संख्या आहे ती 50. नो चेंडू. फ्री हिट असल्यामुळे तेजस यांना संधी मिळत आहे. मॉडेल या संघाची धाव संख्या होते ती 51. 50 झालेले आहेत. अभिजित यांचा पुढचा चेंडू तेजस यांच्यासाठी. स्टंपच्या खूपच बाहेर येऊन येत आहे तेजस. सुंदर असा मारलेला. मला वाटतं झेल बाद होण्याची संधी आहे. खूपच दोन धावा मॉडेल या संघाची. तेजस वैयक्तिक आपल्या 10 बॉल मध्ये 26 धावांचं खेळी करत आहे तेजस. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू तेजस यांच्यासाठी. सुंदर असा मारलेला निर्धाव चेंडू जात आहे तेजस यांच्या बॅट मधून. खूपच चांगली गोलंदाजी करत आहेत अभिजित. अभिजित यांचा तिसरा चेंडू तेजस यांच्यासाठी. बघूया तेजस भन्नाट फॉर्म मध्ये असल्यामुळे तेजस पंच वाईट कलवण्यात येत आहे. मॉडेल या धाव संघाची धाव संख्या होत आहे ती 53. चौथा शतक चालू आहे. हॅलो हॅलो. अभिजित 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू चेजससाठी लेग साईडच्या दिशेने उत्तुंग असा हात आठवला. चेंडू सीमा पार जातोय. पंचांचा 6 धावांचा इशारा. या 6 धाव्याने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 59. 59. अभिजित पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू तेजससाठी. तेजसच्या बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. पंचांचा नोचा इशारा. एक अवांतर धाव. या एका अवांतर धावेने धावसंख्या होते 60. अभिजित शेवटचं षटक चालू असताना काही चेंडू शिल्लक. उत्तुंग असा फटका सीमा पार जातोय 6 धाव्यांसाठी. या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 66.
शेवटचे काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू अभिजित यांचा. तेजस यांच्या काय बॅटच्या टप्प्यात आले नाही. चेंडू निर्धाव जातोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक. या पुढील होणारा सामना रणरागिणी वर्सेस डायमंड गर्ल्स महिलांचा सामना आहे. अभिजित यांचा शेवटचा चेंडू. तेजससाठी उत्तुंग असा फटका मारलाय. पाहूया झेल बाद होतो का. झेल घेण्यात अयशस्वी झाले जनार्दन आणि चेंडू सीमा पार जातोय. पंचांचा 4चा इशारा. या 4 धावेने धावसंख्या 4ने वाढते. धावसंख्या होते 70. मॉडेल 11 फायटरचे जे फलंदाज आहेत तेजस यांनी 16 बॉल 42 रन मारलेत. आजच्या दिवसातला हा हायेस्ट स्कोर पाहायला मिळतोय आपल्याला. नेट में जो खेल रहे उनको कौन खेल रहे नेट में भाई बाहर आ जाओ. नेट में मत खेलो. और महिला मंडळ सगळे पॅव्हिलियन मध्ये यायचंय. महिला मंडळ टॉस साठी यायचंय. तुमची मॅच 3 ओव्हरची असेल. सत्तर जिंकण्यासाठी 71 धावांचं आव्हान दिलंय रायझिंग वॉरियर्स या संघाला. रणरागिणी आणि डायमंड गर्ल्स टॉस साठी यायचंय. रणरागिणी आणि डायमंड गर्ल्स. डायमंड गर्ल्स लवकरात लवकर यायचं नाही तर मॅच खेळवण्यात येणार नाही तुमची. महिला मंडळ सिमैरा महिला मंडळ. रणरागिणीचे रणरागिणीचे कॅप्टन झेलम मॅडम इथे उपस्थित झालेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टॉस द बॉसच्या इथे जायचंय. आणि डायमंड गर्ल्सचे कप्तान कोण आहेत स्नेहा मॅडम. डायमंड गर्ल्स सोनाली घागरे कप्तान यांनी पॅव्हिलियन मध्ये संपर्क साधायचा आहे टॉस साठी. शिमैरा गर्ल्स मध्ये हा सामना होणार आहे. पुढील सामना रणरागिणी वर्सेस डायमंड गर्ल्स. रणरागिणीचे कॅप्टन झेलम मॅडम आणि डायमंड गर्ल्सच्या कप्तान सोनाली यांनी त्वरित टॉस द बॉसच्या इथे यायचं आहे आणि टॉस उडवून घ्यायचं आहे. तुमचा सामना 3 ओव्हरचा होईल. पंचांनी तिकडे सामना सुरू करायचा आहे बॉयजचा. हो साइड द्या साइड द्या. आम्हाला सामना सुरू करायचा. स्ट्राईकला विनायक. नॉन स्ट्राईकला अरुण. नॉन स्ट्राईक अरुण.
नेम शिवम. अरे सुशील कुठे आहे? सुशील स्ट्राइक कौन बैट्समैन है? हो विनोद विनायक. कांबळे या लवकर. आपला विनोद कांबळे येतो. हा बघा. अरुण अरुण. अरे नाही किती मॅच बघायची मला आता. बसवणार कसं? आपल्या किती मॅच आहे? 71 धावांचं अवघड असं आव्हान दिलंय मॉडेल 11 या संघाने सीमा रायझिंग वॉरियर्स या संघाला. पाहूया किती षटकात पूर्ण करतात हे आव्हान. ते टॉस विन होतोय रणरागिणी वर्सेस डायमंड गर्ल्स यांच्यामध्ये. रणरागिणी या गर्ल्स टीमने टॉस विन होऊन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि डायमंड स्टार गर्ल्स ला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलंय. पहिला चेंडू तेवढाच सुंदर फटकेबाजी केलाय विनायक यांनी दोन 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 आणि अजून एक 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले आहेत विनायक. वन शॉट या एका धावेने स्वतःच आणि संघाचं खातं खोलतायत विनायक. शिवम 15-20 पावलांचा रनअप घेऊन मारा करणार विनायक यांना. पुढील चेंडू विनायक यांना आणि हा त्रिपळाची क्लीन बोल्ड. विनायक यांच्या चेंडू टप्प्यात आलेला आणि सीधा क्लीन यष्ट्यांवर आदळतोय. अवघड असं आव्हान दिलंय मॉडेल 11 या संघाने. त्यांची जागा घेण्यासाठी आलेत विशाल. पुढील चेंडू शिवम याचा विशालाला 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पालवून टाकला. चेंडू विशालसाठी. चेंडू विशाल यांच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या आहे तिथेच. एक गडी बाद 1. स्नेहा मॅडम टीम वाईज नावं द्यायचे. दोन्ही टीमची नावं द्या. एक पार्टी पुढे तिकडे काय साईडला घ्या. हॅलो. पुढील चेंडू शिवम याचा 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू विशालसाठी ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला उत्तुंग असा हा फटका. पाहूया झेल होतो का. झेल सुटलेला आहे. तीन धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. पहिलं षटक चालू असताना शिवम मारा करणार अरुण याला पंचांना पारगून टाकला. चेंडू डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. सुंदर अशी विकेट किपिंग पाहायला मिळते तेजस कडून. पहिले षटक चालू. काही चेंडू शिल्लक. शिवम पंचांना पार करून टाकला. चेंडू अरुणसाठी लेग साईडच्या दिशेने उत्तुंग असा हा फटका. कणकणी चौकार. पंचांचा 4चा इशारा. या 4 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 9. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 9. अजूनही जिंकण्यासाठी खूप धावांची आवश्यकता. तेजस
वैयक्तिक पहिलं, संघाचा दुसरा षटक घेऊन आलाय तेजस. स्ट्राइक पे कौन है? विशाल है ना? मारा इसने मतलब अरुण ने मारा चौका। अरुण ने मारा. इसका था ना वो क्या नाम था? हाँ, तेजस. हाँ बोल दो। अरे तो मैं तेजस 5-7 पावलांचा रनअप घेऊन टाकलेला चेंडू बॅट्समनच्या काही टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय विकेट किपरच्या हातात. विकेट किपर आपलं काम चोख बजावताना. तेजस 5-6 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला चेंडू विशालसाठी. सुंदर असा हा फटका खेळलाय विशाल याने. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय मॉडेल 11 या संघाकडून. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 10. एक गडी बाद 10. तेजस पंचांना पार करून टाकला चेंडू अरुणसाठी. ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू पाहूया. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. 4 धावा सीमारेषेच्या पार. कणकणीत चौकार मारलाय अरुण याने. बॉल तेजस याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला चेंडू अरुणसाठी. स्ट्रेट ड्राईव्ह तुंगा 6 फटका सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते अरुण याच्या बॅटमधून. चौकार षटकारांची आतषबाजी करतायत अरुण. या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 20. एक गडी बाद 20. दुसरं षटक चालू असताना रायझिंग वॉरियर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 20. पुढील चेंडू तेजस आता पंचांना पार करून टाकला चेंडू लेग साईडच्या दिशेने कटवलाय. पुन्हा एकदा खणखणी चौकार पाहायला मिळतोय अरुण याच्या बॅटमधून. 3 चेंडू तिन्ही सीमा पार केलेत अरुण याने. 24 धावसंख्या झाली 24. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली 24. तेजस याचा पुढील चेंडू अरुणसाठी. पंचांना पार करून टाकला चेंडू. अरुण याच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच. 2 षटका अखेरीस रायझिंग वॉरियर्स या संघाची धावसंख्या झाली आहे 24. जरा समोरून साईड लावायचंय. शिवम वैयक्तिक दुसऱ्या संघाचं तिसरं षटक घेऊन आला शिवम. सुंदर खेळलेला हा फटका मी स्पीड होते. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 26. स्ट्राईकला विशाल. पुढील चेंडू विशालसाठी आणि हा रनआउट. अरुण रनआउट होऊन येत आहेत. सुंदर अशी फटकेबाजी करत होते अरुण. त्यांना रनआउट होऊन परतावं लागतंय पॅव्हिलियनमध्ये. त्यांची जागा घेण्यासाठी चालले दीपेश. तिसरं षटक चालू. काही चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी मोठं असं आव्हान दिलंय मॉडेल 11 या संघाने. 71 रन्सचं
स्ट्राईकला आहे दीपेश. शिवम 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू दीपेशसाठी. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झालेत दोन्ही फलंदाज. ओ डायरेक्ट हिट. पाहूया पंच आपला निर्णय काय कळवतात. हॅलो विशाल रनआउट होऊन परत येत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी गेलेत बॅट्समन ने विनोद साने. स्ट्राईकला दीपेश. शिवम 15-20 पावलांचा रनअप घेऊन सॉरी थोडेसे थांबतायत. दुसरं षटक चालू. शिवम याचा पुढील चेंडू कीपरच्या हातात काही लागले नाही आणि बॅक साईडला कणकणी चौका जातोय. कट लागून पुढील चेंडू शिवम याचा पंचांना पार करून टाकला. चेंडू दीपेशसाठी. दीपेश याच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. विकेट किपर याच्या हातात. पुढील चेंडू शिवम याचा वाईट चेंडू. धाव संख्या झाली 32. तिसरं षटक चालू असताना धाव संख्या 32. चेंडू निर्धाव. 3 षटका संपतायत. पंचांचा इशारा. 3 षटका अखेरीस धाव संख्या झाले 32. बॉलर नेम शिवम. बॉलर नेम साहिल. संघाचं चौथं वैयक्तिक पहिले षटक घेऊन आलंय साहिल. अवघड असं आव्हान रायझिंग वॉरियर्स या संघासमोर. पंचांना पार करून टाकला. चेंडू साहिलने लेग साईडच्या दिशेने तटवलाय. पाहूया आणि हा सीमा पार होतोय 4 धावांसाठी. या 4 धावेने धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 36. 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू विनोदसाठी. एक धाव घेण्यात यशस्वी झालेत. विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा 7.5 नाट नष्टर पनवती विघ्न अपशगुन लचांड लटांबर पहिलं लपड. हॅलो हॅलो धाव संख्या झाले 38. चौथं षटक चालू. त्याचे काही चेंडू शिल्लक. साहिल बॅट्समनच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या आहे तिथेच.
काय झोंबला त्याला खईस का काहीतरी येरा उतारा करा मिरच्या बिरच्या हा ना बॅटीला बॉल ठोको ना याचे हळदीला गेल्यावर बरोबर कोपऱ्याला मेर ना राहून लाईन मारित येत त्याला बॉलाची लाईन नाही समजत. या ठिकाणी मॉडेल 11 हा संघ विजयी झालाय. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. मॉडेल 11 या संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू तेजस याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवित करण्यात येत आहे. अवॉर्ड आपले निलेश सर देतील.